हाय हॅलो नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं दीपाज ब्लॉग या चॅनलवर। आज मी छान अशी सुट्टी घेतलेली आहे। आजचा दिवस मस्त असा छान रिलॅक्स आणि माझ्या मुलांबरोबर मला घालवायचा आहे। आणि आता सकाळची जी आपली रुटीनची कामं आहेत घरातली ती सगळी आता आवरून झालेली आहेत। अगदी फरशी वगैरे पुसून सगळं झालेलं आहे। आणि आताच आम्ही जेवण केलं, छान जेवलो आणि थोड्या वेळानंतर आता मंथन आणि मी मंथन बघ मंथन आणि मी छान असं गार कोल्ड्रिंक पिणार। तर तेच तुमच्याशी शेअर करते, कारण लाईफमध्ये आपण स्ट्रगल करत असतो, काही प्रॉब्लेम्स येत असतात। तर त्यातून सुद्धा आपल्या मुलांबरोबर छान असा वेळ घालवायचा आणि नेहमी आपल्या मुलांबरोबर हसत खेळत आनंदी छोट्या छोट्या गोष्टीचा आनंद घेत आपण आपलं आयुष्य व्यतीत करायचं। कारण कसं असतं, ती लहान लेकरं असतात, आपलं जे चाललेलं असते ते त्यांना काहीच कळत नाही। आपले जे प्रॉब्लेम्स असतात, जे काही असतं, तर त्यांच्या लेवलला आपण त्यांच्यासारखंच बनून छोट्या मुलांमध्ये मिक्स होण्यासाठी तर त्याच वयाचं बनून त्यांच्याशी आपण डील केलं पाहिजे। आणि तर काही वेळेला कसं होतं की आपण काही प्रॉब्लेम्समध्ये असतो आणि घरी येऊन ते फ्रस्ट्रेशन मुलांवर काढतो की मुलं दंगा करत असतात, अरे गप की नको शांत बस, असं आपण त्यांना ओरडत असतो। तर जे काही प्रॉब्लेम्स असतील ते बाजूला ठेवायचे, घरी आल्यानंतर छान आपल्या मुलांसोबत हसत खेळत नेहमी आनंदी राहायचं, एवढंच मी तुम्हाला सांगेन आणि मीही तेच तर परवा आम्ही गेलेलो डीमार्टमध्ये, तिथून आम्ही छान असं कोल्ड्रिंकच्या 2 बॉटल आणलेल्या आहे। एक फिनिश झालेली आहे, ती संपलेली आहे आणि आता एक आहे स्लाईसची। तर ती आता मंथन, मी, माझी मुलगीचं जास्त व्हिडिओमध्ये येत नाही, कारण तिचे 9वीचे एक्झाम चालू आहेत आणि तिचा अभ्यास असतो, क्लासेस असतात, त्यामुळे ती जास्त दिसत नाही आणि तिला जास्त कम्फर्टेबल देखील वाटत नाही। मंथन कसा छोटा आहे त्यामुळे तो बिनधास्त असतो आणि मी आणि मंथन छान आता कोल्ड्रिंक पिणार आहे। होत तर आता मंथन छान 2 ग्लास, त्याला एक मला एक, आपल्याला सर्विंग करून देणार आहे। चल मंथन। मंथन आमच्या व्हिडिओमध्ये यायला खूप खुश असतो। आत्ता खेळून आलाय आणि पूर्ण अवतारामध्ये होता। मी त्याला म्हटलं चल म्हणतो आपण व्हिडिओ करूया, पटकन हातपाय धुवून वगैरे छान फ्रेश होऊन आला। आणि हे बघा मंथन आता छान आपल्याला कोल्ड्रिंक देणार प्यायला गार गार। तर मी माईकची वगैरे अशी ॲडजस्टमेंट करेपर्यंत ह्या दोघांनी कोल्ड्रिंक संपवून पण टाकलेलं आहे। आणि आता मला मंथन छान भरून दे बाळ, थोडंसंच दे हां, छान दे आता थोडं। व त्याच्यामध्ये मी आणि मंतू मस्त मस्त गार गार असं छान कोल्ड्रिंक पितो। या तुम्ही पण कोल्ड्रिंक प्यायला। थँक्यू मंतू, थँक्यू सो मच। थँक्यू। बाळ माझं खूप छान आहे। मंथनची एक्झाम झालेली आहे, फक्त आता मी पिणार आहे ज्यूस। हां, मंथनची एक्झाम झालेली आहे, फक्त आता ना ड्रॉइंगचा त्याचा पेपर राहिला आहे आणि त्यामुळे त्याची शाळा आता चालू आहे, सुट्ट्या काय अजून पडलेल्या नाही आहेत। आणि सोनू माझी मुलगी 9वीला आहे, तर तिचे पेपर चालू आहेत, तिचा अभ्यास चालू आहे, आतमध्ये बसले ते। आणि मी आणि मंथन इथे छान कोल्ड्रिंक प्यायला लागलो। तर आता छान थोडी रेस्ट घेते, आज घरी आहे तर। आणि मुलांचं कसं असतं ना, मुलं आज जेव्हा मम्मी घरी नसते, म्हणजे जे कोण पण असू दे, ज्यांच्या मम्मी जॉबला आहेत किंवा बाहेर कामाला जातात, तर कसं असतं मुलांना आई जेव्हा घरात असते तेव्हा मुलं खूप अशी रिलॅक्स फील करतात, बिनधास्त असतात, म्हणजे माझं ऑब्झर्वेशन सांगते। आणि जेव्हा मम्मी घरी नसते, आई घरी नसते, त्यावेळेला मुलं अशी अलर्ट असतात की नाही का, घरामध्ये आले की असं मम्मी असली की कोणती पण वस्तू घ्यायची, तिथं ठेवून द्यायची, तिथंच पडू दे त्याला, म्हणजे त्याला काही फरक पडत नाही, पण त्यांना माहीत आहे मम्मी उचलून ठेवणार। पण जेव्हा थांब 2 मिनटं थांब, पण जेव्हा मम्मी घरात नसते त्यावेळेला त्यांना असं वाटतं की घराची जबाबदारी आपल्यावर आहे आणि आपण सगळीकडे लक्ष दिलं पाहिजे। मुलांना वळण पण मला असं वाटतं की मुलांना वळण पण त्यातूनच लागतं, बिनधास्त असं मुलं राहत नाहीत। तर असं माझं ऑब्झर्वेशन आहे, मला जे वाटतंय ते मी तुमच्याशी शेअर करते। तर ठीक आहे,
तर हॅलो फ्रेंड्स, छान अशी रेस्ट घेतली, मस्त एक निवांत झोप काढली. त्याच्यानंतर उठून फ्रेश झाले, थोडं चहा पाणी झालं. त्याच्यानंतर आता मी स्वयंपाक वगैरे थोडासा आवरून घेतला. आज काही जास्त बनवायचं नव्हतं. शेअर करायची एक गोष्ट अशी होती की तुमच्याशी मी शेअर केलेलीच आहे, माझं शॉप कशा पद्धतीने मी चालू केलेलं आहे वगैरे. तर प्रॉब्लेम असा झाला आहे की त्यामधून थोडा बेनिफिट जो असतो, बेनिफिट पण राहू दे, पण जे काय घातलेले ते पण व्यवस्थित निघत नाही आहे. जे आपलं भाडं वगैरे द्यायचं असतं ते, तर त्यामुळं थोडा प्रॉब्लेम येतो आहे. आणि थोडा विचार करून असा डिसिजन घेतला की तिथून थोडं शिफ्ट व्हावं, कारण इथून मला जायला पण खूप लांब पडतं. आणि त्यामुळे थोडं प्लॅनिंग असं आहे की मी जिथे राहते त्या माझ्या घराच्या जवळपासच कुठंतरी बघावं जागा वगैरे, असं प्लॅनिंग चालू आहे. बघू, जसजसं म्हणजे रिस्पॉन्स मिळेल तसं मी तुमच्याशी जी काही पुढची स्टेप असेल ती शेअर करत जाईनच. आणि म्हणजे कसं आहे, जसं लोकेशन असतं, म्हणजे कुठलाही व्यवसाय करत असताना जे लोकेशन असतं ते खूप महत्त्वाचं असतं. आपण जिथं टाकणार आहे ती जागा, तर त्या जागेचं ऑब्झर्वेशन किंवा स्टडी करून तिथं आपण काय करू शकतो हे, किंवा आपल्याला काय करायचं आहे त्याच्याशी रिलेटेड जागा कुठली आपल्यासाठी योग्य आहे, तर हे बघणं महत्त्वाचं आहे. आणि आता माझं कसं झालं की मी जागा बघते की ज्यामध्ये मला काय करता येईल की माझं जे प्लॅनिंग आहे त्यामध्ये ती जागा बसते की नाही, किंवा ती त्याच्याशी योग्य आहे की नाही, हे मला पहिल्यांदा बघावं लागेल. आणि त्याच्यानंतर मग मी आणखीन काही चेंजेस करते की नाही हे देखील मी तुमच्याशी शेअर करेन पुढे. तर ठीक आहे, असू दे. यातूनच आपण शिकायचं असतं, हार मानायची नाही, पॉझिटिव्ह राहायचं, पुढे जायचं, ट्राय नक्की करायचं आणि आपलं बेस्ट देण्याचा प्रयत्न करायचा. ह्यातून चांगलंच घडेल. आय होप माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील आणि माझ्या चॅनलला सपोर्ट जरूर करा. तर व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि दीपाज ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा.